आम्हाला प्लेयर्सला मारायचा इरादा नव्हता. तो फक्त आम्हाला पूर्ण जगाला सांगायचं होतं की पॅलेस्टाईन नावाचा देश पण आहे. 1972ची गोष्ट आहे. ऑलिम्पिक्सच्या मॅच होत्या आणि तिकडे 11 इस्रायली ऑलिम्पिकचे प्लेयरही होते. पॅलेस्टाईनचे जे टेररिस्ट होते त्या लोकांनी तिकडे अटॅक केला नाही आणि जे इस्रायलचे प्लेयर्स होते त्या लोकांना त्यांनी काय बोलतात ना बंदी बनवून आले. इस्रायलला बोलले की आमचे एवढे एवढे टेररिस्ट त्यांना सोडा तर आम्ही तुमच्या प्लेयर्सला सोडू. या लोकांना पकडले जर्मनीच्या लँडवरती. म्हणून इस्रायल डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. जर्मनीचे सोल्जर किंवा आर्मीने ती लोक पण सिरियसली घेत नाहीत. बोलतात की हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा इंटरनल इश्यू आहे. ती लोक जर्मनीच्या सोल्जर्सला काय बोलतात की तुम्ही आम्हाला एक प्लेन द्या आणि आम्ही इकडनं इजिप्तला जाणार या प्लेयर्सला घेऊन. जर्मनीने त्यांच्यासाठी प्लेन बनवला पण त्या लोकांनी काय केलं प्लेयर्सला घेऊन नाही गेले. प्लेयर्सला मारून टाकलं आणि 11च्या 11 प्लेयर्सला मारून टाकलं नाही त्या लोकांनी. इस्रायलींची मोसाद नावाची एजन्सी आहे. या लोकांनी बोलली की आपण हा बदला घ्यायचा. जे टेररिस्ट होते प्रत्येक टेररिस्टला त्या लोकांनी पकडून मारला आणि त्याच्या ब्लड लाईन मध्ये जे आहेत त्याची बायको त्याचा मुलगा काका सगळ्यांना मारला नाही. पूर्ण खानदानला.